नमस्कार मित्रांनो, आज आपण चिकनची भाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी चुलीवर पातेल्याला माती लावून ठेवले, कारण माती लावल्याने पातेलं हे काळं होणार नाही. हे आपलं पातेलं पण चांगलं गरम झालं. त्याच्यासाठी आपण आलं लसणाची पेस्ट घेतली, मसाले घेतले, तेल घेतलं. तेल आपण आता गरम करूया. तेल गरम झालं त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊ. चिकन पण आपण स्वच्छ धुवून घेतले. आता हे चांगलं परतून घेऊ लाल होईपर्यंत, म्हणजे आले लसणाचा चांगला आरक उतरतो तेलामध्ये, भाजीला चांगली चव येते. मग पहा मित्रांनो, कसा कलर बदलू राहिला. चांगलं लाल होऊन द्यायचं ते. आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊ. आता त्याच्यामध्ये थोडं मीठ, हळद टाकून घेऊ. ते चांगलं परतून घेऊ, एकजीव होईन म्हणजे ते. पहा चांगलं परतून घेतलं. आता त्याला चांगलं पाणी सुटलंय. पाहू शकता कसं पाणी सुटले. आता त्याच्यावर आपण एक ताट ठेवू, त्याच्यात पाणी ठेवून गरम करू. चिकन शिजताना मित्रांनो गरम पाणी टाकायचं त्याच्यात, म्हणजे भाजीला चांगली चव येते आणि चिकन आपलं लवकर शिजतं. पहा मित्रांनो, आपलं पाणी गरम झालं. आता आपण हे त्याच्यामध्ये टाकून देऊ भाजीमध्ये. पहा भाजीमध्ये आपण पाणी टाकलं. आता भाजी शिजूस तोपर्यंत आपण मसाले काढू. हे पहा मित्रांनो, मसाले काढले. कांदा, फुटाणे, खोबरं आणि मिरच्या भाजायला टाकल्या. तुम्ही मिरच्या ह्या तुमच्या आवडीनुसार घ्या. तुम्हाला तिखट खायला आवडत असेल तर जास्त घ्या. आपल्याला मसाले पण टाकायचे, त्याच्यामुळं मी 2-4च मिरच्या घेतल्या. आता त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट, खोबरं टाकून चांगलं परतून घेऊ. आता याच्यामध्ये कांदा, फुटाणे टाकून घेऊ आपण. हे चांगलं परतून घेऊ आता. आता हे काढून घेऊ आणि आता आपण मगाशी ती भाजी शिजायला ठेवली होती ती परत शिजायला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण मसाला वाटून आणू. मित्रांनो, आपली भाजी पण चांगली शिजली, पाहू शकता तुम्ही. आता ती आपण काढून घेऊ. भाजी चांगली शिजली. त्याच्यासाठी मसाले काय घेतलेत पहा तुम्ही मित्रांनो. पातेलं पण गरम करायला ठेवून दिलं आपण. धनिया पावडर, कांदा मसाला आणि हे काही घरातले मसाले माझे, आणि एक एव्हरेस्ट मसाल्याची पुडी घेतली.
आता आपण पातेलं तेल टाकून घेऊ गरम करायला. मित्रांनो, जाळ जास्त चालू असल्यामुळं आपलं तेल हे लय गरम झालं. मसाला आपला जास्त जळन, त्याच्यामुळं मी पातेलं हे खाली घेते फोडणी द्यायला, म्हणजे आपले मसाले जळणार नाही. आता हे घेतलेले मसाले याच्यात टाकून घ्यायचे. आता मी परत पातेलं वरती ठेवलं. आता याच्यात आपण ही भाजी टाकून घेऊ. आणि हो वाटेल मसाला हा सुद्धा त्याच्यात टाकून घेते. आणि आता ते पाणी, वाटेल मसाल्याचं पाणी त्याच्यात टाकून घेऊ. तुम्हाला पाहिजे नसेल तेवढं पाणी टाका आणि 5-10 मिनटं त्याला शिजून देऊ. मी थोडं पाणी टाकणार आहे त्याच्यात. मला 5-10 मिनटं भाजी शिजवायची पण आहे ना. आपल्या चुलीला जाळ पण पहा मित्रांनो किती मस्त चालू आहे. तुम्ही पण अशी चुलीवरची भाजी करून खा, खूप छान लागते. आता ही आपण 5-10 मिनटं शिजून देऊ. त्याच्यामध्ये आपण आता थोडं मीठ टाकू. मगाशी पण शिजायच्या टायमाला आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं होतं. त्याच्यामुळे आता पण आपण आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं भाजीत. आता हे आपण आता शिजून देऊ. हे पहा मित्रांनो, आपल्या भाजीला कशी उकळी येऊ राहिली. चुलीला जाळ पण खूप छान चालू आहे मित्रांनो. आपल्या भाजीला उकळी आली मित्रांनो, पहा. पहा मित्रांनो, भाजी अजून थोड्या वेळ उकळून देऊ आपण. आपली भाजी खाण्यासाठी आता तयार झालेली आहे. बाजरीच्या भाकरी संग भाजी खाऊन पहा चिकनची, खूप छान लागते. हे पहा मित्रांनो, तरी पण पहा किती छान आली. हे पहा. तुम्ही पण अशी भाजी करून पहा मित्रांनो, खूप छान लागन. बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत खा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा.